राज्याचे कर्तृत्वान पुरुष शहाजी राजांच्यासारखे अन्य लोकांच्या सेवेमध्ये होते आणि अशा काळामध्ये एक महान सुपुत्र जन्माला आला, त्याला उत्तम प्रकारचे संस्कार केले आणि त्या संस्काराच्या आधारावर समाजाची ही अस्वस्थता दूर करण्याच्या संबंधी अत्यंत शाळेची आणि वयाची काळजी केली. त्या सुरक्षेच्या गोष्टींचं नाव या दुनियामध्ये गेलेलं आहे आणि हे सुरक्षेच्या गोष्टींचं नाव दुनियामध्ये गेलं त्यांना घडवून देण्यासाठी त्याच्यामागं एक प्रचंड दूरदृष्टी असलेली कर्तृत्वान अशा व्यक्तिमत्वाची आवश्यकता होती आणि त्याची पूर्तता राजमातांच्या मार्फत ही झाली. याचा अभिमान हा होता सगळ्यांना. आजचा दिवस हा फक्त सिंधुदुर्ग राजा किंवा पुण्यामध्ये साजरा केला जातो असं नाही, देशातल्या अनेक राज्यामध्ये साजरा केला जातो. मला आठवते विकास आसनकर यांचा संपर्काच्या भागात अधिक आहे की संध्यामध्ये हरियाणामध्ये तिथेही आजचा दिवस हा अभिमानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 22 वाजता मराठ्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्याच्या नंतर मराठी सैनिक सायदावाला धावून गेले. काही लोक त्या भागामध्ये शक्ती झाली आणि त्या ठिकाणी त्यांना रोज वनवास असं म्हणतात आणि ते वराचे फार मोठ्या प्रमाणात आजचा दिवस पानिपत आणि हरियाणामध्ये सुद्धा साजरा करतात. आणि हा आजचा दिवस सुरू आहे तो एक लोकांच्या मध्ये नव्या पिढीमध्ये आत्मविश्वास करणारा अशा व्यक्तिमत्वाचा आणि त्या व्यक्तिमत्वाला जन्म देणाऱ्या कर्तृत्वान मातेचा सन्मानाचा दिवस आहे आणि ते काम आपण या ठिकाणी करतो. मला ठाऊक आहे की त्या संसदेचे त्याचे सगळे सहकारी गेले काही वर्षाच्यापासून आजच्या दिवशी या ठिकाणी साजरा आयोजित करतात. आपण सगळेजण त्या सोहळ्याला उपस्थित असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली अशा नव्या पिढीचा सन्मान आज या ठिकाणी होत असतो. माझी खात्री आहे की ही सगळी नवी पिढी आज जिजामातेचा आदर्श घेऊन उद्याची पिढी घडवण्याच्या उद्देशी खबरदारी घेईल. त्या सगळ्या कामाच्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता तेव्हा सगळ्यांच्या अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.